भारतासह अमेरिकेत अदानींवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे अदानींना आजच्या आजच अटक झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली। अदानींनी 2000 कोटींचे घोटाळे केले, पण त्यांना अटक होऊ शकत नाही, कारण पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। राज्यात यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे। जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो असं आपण पाहिलंय। त्यामुळे आत्ताही त्याचा महायुतीला नक्की फायदा होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केलाय। एक्झिट पोल काही दाखवू द्या, सरकार मात्र महाविकास आघाडीचंच येणार आणि काँग्रेसच्या 75 जागा येणार असा दावा पटोलेंनी केला आहे। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येईल आणि मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असा दावा नाना पटोले यांनी केला होता। दरम्यान हे विधान आम्हाला मान्य नसल्याचं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय। जर काँग्रेस हायकमांडनं नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदासाठी सांगितलं असेल तर राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी तशी अधिकृत घोषणा करावी असंही राऊत म्हणाले। महायुतीचं सरकार येणार आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहावेत अशी आमची इच्छा आहे असं वक्तव्य शिरसाट यांनी केलं आहे। तर मतदानाचा वाढलेला टक्का हे भाजप आणि सांघिक प्रयत्नांचं यश आहे आणि त्याचा फायदा नक्कीच महायुतीला होईल। त्यामुळे यावेळी कुठेही जाण्याची गरज पडणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं। आम्हाला गरज पडल्यास अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊ, काही अपक्ष उमेदवार तर आमच्या संपर्कात देखील आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केला। महायुती स्पष्ट बहुमतानं सरकार स्थापन करेल असा दावा घाटकोपर पश्चिमचे उमेदवार राम कदम यांनी व्यक्त केलाय। महावसुली आघाडीनं लोकांची दिशाभूल करत मतं मिळवण्याचा प्रयत्न केलाय अशी टीकाही राम कदमांनी केली। महाराष्ट्रातील 2 मोठे पक्ष फुटले आणि त्याचा फायदा तोटा आता निकालात दिसेल अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे। तर ज्यांनी आर्थिक व्यवहार केला त्यांनाही जनता प्रतिसाद देईल असंही खडसे म्हणाले। शिवसेनेच्या 50 जागा तर राज्यात महायुतीचेच सरकार येणार असा दावा गुलाबराव पाटलांनी केलाय। महायुती आणि संघ परिवारानं केलेल्या मदतीमुळे आपलाही विजय निश्चित असल्याचं पाटील म्हणाले। खडकवासला मतदारसंघात निकालापूर्वीच पवार गटाचे उमेदवार सचिन दोडके यांच्या विजयाचे बॅनर्स झळकवण्यात आले, तर कार्यकर्त्यांनीही फटाके फोडत जल्लोष केला। मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच इतर उमेदवार मतदारांच्या घरी जात त्यांचे आभार मानतायत। राज्यात महायुतीचं सरकार येणार असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। सरकार स्थापन करण्याकरता गरज पडल्यास अपक्षांनाही सोबत घेऊ असंही ते म्हणाले। कोण अपक्ष सोबत येतील हे माहीत नाही, मात्र अपक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं दीपक केसरकरांनी म्हटलंय। राज्यात वाढलेलं मतदान हे सरकार विरोधात असून शेतकऱ्यांनी आपला संताप या मतदानातून व्यक्त केला। याचा फायदा मवियाला नक्कीच होईल असा विश्वास अतुल लोंढेंनी व्यक्त केला। महाविकास आघाडीला राज्यात 160 ते 165 जागा मिळतील असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला। तर मवियाचा मुख्यमंत्री कोण असेल हे 23 तारखेला सांगणार असं वक्तव्यही राऊतांनी केलं आहे। महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार अशी माहिती संजय राऊतांनी दिली, तर मवियाचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला।